तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्त्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे. तर आजची जी काही महत्त्वाची माहिती असणार आहे ते आपले जे काही दिव्यांग व्यक्ती असणार आहे त्यांच्यासाठी नक्कीच महत्त्वाची आणि फायदेशीर माहिती ते असणार आहे. कारण की दिव्यांगांना त्यांचा एक नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी एक आर्थिक मदत म्हणून महाराष्ट्र सरकार तुम्हाला एक जवळपास 1.5 लाख रुपयापर्यंत आर्थिक अनुदान देते. मध्ये 30,000 रुपयापर्यंत आर्थिक अनुदान म्हणजेच 20% आर्थिक अनुदान तुम्हाला या योजनेअंतर्गत दिलं जाते. तर नेमकं ही योजना कशाप्रकारे आहे, कशाप्रकारे तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करू शकता, या योजनेसाठी आवश्यक पात्रता काय आहे, अशा प्रकारची टू जे डिटेल माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल नक्की शेवटपर्यंत पहा आणि अशाच नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर या योजनेची डिटेल माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो इथे पाहू शकता अशा प्रकारे योजना असणार आहे. स्वयंरोजगाराच्या दृष्टीने दिव्यांगांना आर्थिक सहाय्यता योजना. तर या योजनेअंतर्गतची संपूर्ण डिटेल आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सर्वात अगोदर या योजनेचा तपशील जाणून घेऊया. स्वयंरोजगाराच्या दृष्टीने दिव्यांगांना आर्थिक सहाय्यता देणं ही महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाची एक योजना आहे. बेरोजगार दिव्यांग व्यक्तींचा स्वयंरोजगाराची सोय करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश इथे असणार आहे. या योजनेअंतर्गत दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगाराच्या, लघुउद्योगाच्या आणि कृषी आधारित प्रकल्पांसाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. केवळ महाराष्ट्र राज्याचे कायम रहिवासी असलेले नागरिकच या योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र असणार आहे. या योजनेला महाराष्ट्र सरकारकडून जवळपास 100% निधी इथे दिला जातो. अशा प्रकारे या योजनेची उद्दिष्टे मित्रांनो इथे दिलेली आहे. याच योजनेबद्दलची डिटेल माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. तर आता या योजनेअंतर्गत नेमकं फायदा काय आहे, म्हणजे कशाप्रकारे फायदा या योजनेअंतर्गत व्यक्तींना भेटणार आहे. तर यामध्ये जवळपास 1.5 लाख रुपयापर्यंत आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते. म्हणजे 1.5 लाख रुपयापर्यंत तुम्हाला आर्थिक अनुदान इथे प्रोव्हाइड केलं जातं. आर्थिक कर्ज इथे प्रोव्हाइड केलं जातं. कर्जाची 80% रक्कम राष्ट्रीयकृत बँकेकडून तुम्हाला इथे दिली जाते. जी काही नॅशनल बँक असेल जसं की SBI, कोटक, जे काही नॅशनल बँक वगैरे असेल अशा बँकेकडून 80% रक्कम तुम्हाला इथे प्रोव्हाइड केली जाते. ज्यामध्ये सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाकडून 30,000 रुपयापर्यंतचे म्हणजेच जवळपास 20% अनुदान तुम्हाला इथे दिले जातं. म्हणजे जर तुम्ही 1.5 लाख रुपये अनुदान काढलं तर त्यामध्ये जे काही 20% अनुदान असेल 30,000 रुपये तुम्हाला या योजनेअंतर्गत अनुदान दिलं जातं. तर नक्कीच जे काही दिव्यांग व्यक्ती असणार आहे त्यांना एक त्यांचा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी, बेरोजगारांना व्यवसाय सुरू करण्यासाठी महत्त्वपूर्ण योजना नक्कीच माहितीची आणि महत्त्वाची इथे ठरणार आहे. आता या योजनेसाठी काही आवश्यक पात्रता इथे दिलेली आहे. ज्या अंतर्गत तुम्ही पात्र असाल तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता. तर पात्रता काय आहे? अर्जदार हा भारताचा नागरिक असला पाहिजे. अर्जदार महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असला पाहिजे. अर्जदार अपंग व्यक्ती असला पाहिजे. म्हणजे जी काही योजना आहे ही अपंग व्यक्तींसाठीच दिलेली आहे. यामध्ये दृष्टीहीन, दृष्टीदोष, श्रवणदोष, ऑर्थोपेडिक, विकलांग इत्यादी म्हणजे जे काही अपंग असतील, डिसेबिलिटी असेल अशा व्यक्तींना या योजनेअंतर्गत लाभ इथे दिला जाणार आहे. अपंगाची टक्केवारी 40% किंवा त्यापेक्षा जास्त असली पाहिजे. अर्जदाराचे वय 18 ते 50 वयोगटातील असावे. अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 1 लाखाच्या आत असले पाहिजे. अशा प्रकारे 6 कॅटेगरीमध्ये पात्रता इथे दिलेली आहे. या पात्रतेत तुम्ही बसत असाल तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता. आता यासाठी काही आवश्यक कागदपत्रे लागतात, तर ती कागदपत्रे कोणती? तर यामध्ये सर्वात अगोदर तुमचं मॅन्डेटरी आधार कार्ड आहे. वयाचा पुरावा म्हणून इथे तुम्ही कास्ट सर्टिफिकेट, आपलं जन्माचं प्रमाणपत्र, इयत्ता 10वी-12वीची मार्कशीट तुम्ही इथे दाखवू शकता. नंतर 2 पासपोर्ट आकाराचे फोटो, तसेच तुमची स्वाक्षरी, महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असल्याबाबतचे अधिवास प्रमाणपत्र, अपंगत्व प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, बँक खात्याचा तपशील, बँकेचा झेरॉक्स, जिल्हा समाज कल्याण कार्यालयाला आवश्यक असलेली इतर कोणतेही दस्तावेज म्हणजे कास्ट सर्टिफिकेट असेल तर ते पण तुम्हाला इथे लागू शकतील. तर अशा प्रकारे पात्रता मित्रांनो 8 दिलेली आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे कागदपत्रे, या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे 8 कागदपत्रे इथे दिलेली आहेत. ही संपूर्ण डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता. आता सर्वांना प्रश्न पडला असेल नेमका आता या योजनेसाठी अर्ज कुठे आणि कशा प्रकारे करायचा आहे. तर अर्ज करण्याची प्रोसेस पण मित्रांनो खूप सोपी पद्धतीने इथे दिलेली आहे. ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला या योजनेसाठी ऑफलाईन अर्ज इथे करायचा आहे. तर सर्वात अगोदर तुम्हाला जिल्हा समाज कल्याण कार्यालयात जायचं आहे. जे काही तुमचं जवळचं जिल्हा समाज कार्यालय असेल, तुम्ही जिथे राहता तिथे एक जिल्हा समाज कार्यालय असेल, तिथे जाऊन तुम्हाला या योजनेसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. या योजनेसाठी तुम्हाला तुमचं जवळचं जे काही जिल्हा परिषद कार्यालय असेल, जिल्हा समाज कार्यालय असेल तिथे जायचं आहे. या योजनेची संपूर्ण चौकशी करायची. चौकशी केल्यानंतर जे काय फॉर्म असेल तिथून कलेक्ट करून तो संपूर्ण फॉर्म फिलअप करायचा आहे. जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट मी तुम्हाला सांगितलेले आहेत ते संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला तिथे
अटॅच करायचे आहेत आणि संबंधित पूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म संबंधित कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला व्यवस्थित सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म ऑफलाईन पद्धतीने तुमच्या जवळचं जे काय जिल्हा समाज कार्यालय असेल तिथे जाऊन सबमिट करू शकता. यामध्ये तुम्हाला जर कुठेही काही अडचण येत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगू शकता. मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल. तर अशा प्रकारे मित्रांनो, जे काही दिव्यांग व्यक्ती आहे अशा व्यक्तींसाठी महत्त्वाची योजना आहे. स्वरोजगाराच्या दृष्टीने दिव्यांगांना आर्थिक सहाय्यता दिली जाते. नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून एक चांगला एक नवीन बिझनेस वगैरे स्टार्ट करू शकता. मित्रांनो, तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशीच नवीन महत्त्वपूर्ण माहिती, महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळत राहील. चला तर पुन्हा भेटू अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.